तर हाय फ्रेंड्स, आजची जी जर्नी आहे ती एकदम अनप्लॅन जर्नी आहे. जर तुम्हाला मुंबईवरून पंढरपूरला पोचायचं असेल, जर तुम्ही काहीच प्लॅन केला नसेल आणि ऑन द स्पॉट तुम्हाला पंढरपूरला जायचं असेल, तर तुम्ही पंढरपूरला कसे पोचू शकता आणि स्वस्तातला स्वस्त ऑप्शन तुम्हाला कोणता घेऊ शकतो, तर कोणती ट्रेन, किती त्याचं भाडं आणि किती एकंदरीत प्रवासाचा वेळ लागतो हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर तुम्हाला जर मुंबईवरून पंढरपूर खूप इमिजिएट आणि अर्जंट बेसिसवर पोहोचायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओमधली माहिती ही नक्की फॉलो करा. तर आता तुम्ही बघितलं असेलच की हे जे पंढरपूरपर्यंत तिकीट आहे, ॲक्च्युली ही जी गाडी आहे 22157 ही जी डायरेक्ट पंढरपूरपर्यंत नाही आहे. ही गाडी जाणार आहे कुर्डुवाडीपर्यंत आणि कुर्डुवाडीनंतर मी ट्रेन चेंज करून दुसरी गाडी पकडून पंढरपूरला पोहोचणार आहे. तर या गाडीचं जे तिकीट होतं दादर ते कुर्डुवाडी किंवा दादर ते पंढरपूर हे 155 रुपये पर पर्सन एवढं स्वस्त होतं. तर ही गाडी दादरवरून रात्री 11:08ची गाडी आहे. तर तुम्हाला दादरवरून पकडायची असेल तर तुम्ही 11:08ला ही गाडी पकडू शकता. आणि त्याच्यानंतर दुसरी एक गाडी आहे, त्याचा नंबर आहे 11047. तर ही गाडी सोमवार, शुक्रवार आणि शनिवार या दिवशी चालते. तर ही गाडी, ह्या गाडीने तुम्ही डायरेक्ट पंढरपूरला पोहोचू शकता. तर ह्या गाडीची त्या गाडीचंही तिकीट खूप स्वस्त आहे. तर अशा प्रकारे दोन गाड्या ज्या पकडून तुम्ही पंढरपूरला पोहोचू शकता. तर आता ही माझी जर्नी 155वाली ही आता मी तुम्हाला दाखवतो. तर पुढे बघत राहा आणि एवढ्या स्वस्त आहेत तुम्ही पंढरपूरला कसे पोहोचू शकता त्याची पूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देतो. ही जी गाडी मी मेन्शन केली या व्हिडिओमध्ये 22157 दादर चेन्नई एक्सप्रेस ही आहे, ती प्लॅटफॉर्म नंबर 10वर लागते. तर तुम्ही दादरला येत असाल तर हा दादरचा प्लॅटफॉर्म नंबर 10 आहे. तर इथून तुम्ही ही गाडी पकडू शकता. ही गाडी सुटते ती CSMTवरून सुटते, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटते. पण तुम्ही ही गाडी दादर, कल्याण यासारख्या स्टेशनवरही पकडू शकता. तर आता हा प्रवास सुरू झाला आहे आणि प्लॅटफॉर्म नंबर 10वरून रात्री 11:08 ही गाडी सुटेल. तर आता मी ती गाडी पकडेन आणि पुढच्या डिटेल्स मी तुम्हाला दाखवेन. तर एक सांगायची गोष्ट म्हणजे आजचा हा जो प्लॅन आहे हा कम्प्लीट अनप्लॅन्ड होता. काही ठरवलं नव्हतं, काहीच नव्हतं आणि जस्ट ठरवलं होतं की बॅग उचलायची आणि पंढरपूरला जायचं आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आणि जर्नी तुमच्यासमोर आणायची. तर प्रत्येक वेळी तिकीट बुक असतं आणि त्याच्यानंतर खूप इझिली ती जर्नी होते. पण आजची जर्नी दादरवरून जनरल कोचच्या डब्यातून झाली. तर ही जर्नी थोडी ॲडव्हेंचरस होती. बरेच काही किस्से, अनुभव बघायलाही मिळाले आणि ऐकायलाही मिळाले. तर अशा प्रकारे खूप चांगली जर्नी झाली आणि आता इथे कुर्डुवाडीला आहे. तर आता कुर्डुवाडीवरून पुढची ट्रेन आहे कोल्हापूरला जाणारी. तर ती ट्रेन साधारण 7:25पर्यंत इथे कुर्डुवाडीला पोचेल आणि इथून पोचली की ते एक साधारण 40 मिनिटात पंढरपूरला पोचेल. तर हा प्रवासही तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर बघत राहा. तर आता तुम्हाला हा एवढा असा खटाटोप किंवा 2 ट्रेन चेंज करून पंढरपूरला पोचायचं नसेल आणि डायरेक्ट जर तुम्हाला दादरवरून इथे पंढरपूरला पोचायचं असेल तर त्याच्यासाठी एक ट्रेन अवेलेबल आहे. तर त्या ट्रेनचा नंबर आहे 11027. तर ही जी ट्रेन आहे ती सोमवार, शुक्रवार आणि रविवार, मग अशी थोडी चुकामुक झाली असेल बोललं, पण सोमवार, शुक्रवार आणि रविवार या 3 दिवशी ही ट्रेन चालते. 11027 दादर सातारा एक्सप्रेस. तर दादरवरून ही जी ट्रेन आहे ती 11:55 सुटते. तर या ट्रेनमध्ये स्लीपर क्लास, जनरल क्लास सगळे अवेलेबल आहेत. तर या ट्रेनचं जे स्लीपरचं भाडं आहे ते 255 रुपये पर पर्सन एवढं आहे. आणि त्याच्यानंतर जे 3 ACचे ते 695 आणि 2 AC 2AE ह्याचं जे भाडं आहे ते आहे 785. तर एवढ्या खर्चात तुम्ही इथे पोचू शकता. आणि ही ट्रेन साधारणपणे एक 9 तास घेते दादरवरून इथे पंढरपूरला पोचायला. तर तुम्हाला 2 ट्रेन चेंज करून इथे यायचं नसेल तर तुम्ही ही 11027 दादर सातारा एक्सप्रेस पकडून तुम्ही डायरेक्ट पंढरपूरला उतरू शकता. आणि पंढरपूर कुर्डुवाडीवरूनही तुम्ही प्रवास करू शकता. तर पुढच्या तर जसं मी मेन्शन केलं, आता इथून कुर्डुवाडीवरून पुढची ट्रेन मी पकडतोय. तरी ती ट्रेन आहे 11046 धनबाद कोल्हापूर एक्सप्रेस. ही जी ट्रेन आहे ती मी पकडतोय. तर आता इथून 40 मिनिटांनी मी पंढरपूरला पोचेन आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास मी तुम्हाला
तर अशा प्रकारे मी आता दुसऱ्या दिवशी 8:30 वाजता पंढरपूरला पोचलो आहे. हे माझ्या मागे दिसतं हे पंढरपूर स्टेशन आहे. इथे हे पंढरपूर स्टेशन कसं आहे ते मी तुम्हाला दाखवायचा थोडाफार प्रयत्न करेन. तर आता इथून पंढरपूर स्टेशनवरून इथून तुम्ही पंढरपूर मंदिर आहे तिथे कसं पोचू शकता याची माहिती मी तुम्हाला देतो. तर एक थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हाला मुंबईवरून इथे पोचायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट ट्रेनने इथे पोचू शकता. जर तुमच्याकडे डायरेक्ट ट्रेन अवेलेबल नसेल किंवा इमर्जन्सी यायचं असेल तर तुम्ही सर्वप्रथम कुर्डुवाडी येथे पोचू शकता आणि कुर्डुवाडीवरून मग पंढरपूरला जाणारी एखादी एक्सप्रेस किंवा ट्रेन ही पकडू शकता आणि इथे पोचू शकता. तर आता पुढचा प्रवास इथून स्टेशनवरून पंढरपूर मंदिराचा असेल. तर बघा तर हा जो समोर दिसतोय हा पंढरपूर स्टेशनचा परिसर आहे आणि इथून तुम्ही उतरलात की इथून तुम्हाला बाहेर जावं लागतं. इथून बाहेर गेलात की तुम्हाला शेअर रिक्षा किंवा रिक्षा डायरेक्ट रिक्षा त्या इथून पंढरपूर बसस्टँड किंवा पंढरपूर मंदिरासाठी मिळतात. ही जी लागली इथे ट्रेन आणि इथून हा बाहेर पडण्यासाठी मार्ग आणि हे पंढरपूरचं स्टेशन बऱ्यापैकी क्लीन दिसतं आहे आणि व्यवस्थित मेंटेन केलं आहे. खूप कचरा वगैरे असा नाही आहे. तर आता मी इथून बाहेर पडतो आणि बघतो आता पुढे शेअर रिक्षा किंवा डायरेक्ट रिक्षा कसं जाता येतं आणि किती त्याचा एकूण खर्च होतो तोही मी तुम्हाला पुढे दाखवतो. तर हा होता एकंदरीत व्हिडिओ. तुम्ही मुंबईवरून पंढरपूरला कसे पोचू शकता याची पूर्ण माहिती देणार. 155 रुपये एवढ्या स्वस्त्यात मी ते मुंबईवरून पंढरपूरला पोचलो आहे. तर या व्हिडिओमध्ये जमेल तेवढी सविस्तर माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि कमीत कमी खर्चात तुम्ही अगेन मुंबईपासून पंढरपूरला कसे पोचाल याची माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न या व्हिडिओमध्ये केला आहे. जर तुम्हाला या व्यतिरिक्तही अजून काही प्रश्न असतील तर मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याची उत्तरं देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तर तोपर्यंत असंच काही नवनवीन व्हिडिओज आणि अशाच बजेट जर्नीज तुमच्यापर्यंत घेऊन येईपर्यंत बघत राहा एक आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. तोपर्यंत लिव जाऊन आणि एक्सप्लोर. आणि आता मी सध्या आहे पंढरपूरमध्ये. हे माझ्या मागे पूर्ण पंढरपूर शहर आणि आता थोडं पुढचेही काही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर बघत राहा.